हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण लिनियर मोशन आणि अँग्युलर मोशन तर त्या पॉईंटच्या अंडर आपण लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी आणि लिनियर ॲक्सेलरेशन म्हणजे काय या तीन टर्म पाहिल्या आणि त्यानंतर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन या तीन टर्म अँग्युलर मोशनसाठी पाहिल्या आणि त्या दोन्ही प्रत्येकांच्या मध्ये रिलेशन काय आहे म्हणजे रिलेशन बिटवीन लिनियर डिस्प्लेसमेंट अँड लिनियर अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्यानंतर रिलेशन बिटवीन लिनियर व्हेलॉसिटी अँड अँग्युलर व्हेलॉसिटी अँड रिलेशन बिटवीन लिनियर ॲक्सेलरेशन अँड अँग्युलर ॲक्सेलरेशन या टर्म आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिल्या. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस कडे हळूहळू चाललोय. तर व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिसकडे जाण्यापूर्वी अजून काही बेसिक टर्म्स आहेत त्याचा आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये स्टडी करणार आहे. तर आपल्याला आता पाहायचं आहे व्हेलॉसिटी ऑफ अ पॉइंट ऑन अ लिंक ती कशी काढायची, व्हेलॉसिटी ऑफ ए पॉइंट ऑन अ लिंक ती कशी दाखवायची आणि ॲक्सेलरेशन ऑफ ए पॉइंट ऑन अ लिंक ते कसं दाखवायचं हे आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहे. तर त्यापूर्वी आपण एक दोन टर्म बघणार आहे. तर पहिली टर्म आहे त्यातली रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. पहिल्यांदा ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी बघू. ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी, ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी म्हणजे काय ते आपण बघूया. ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी, माय डिअर स्टुडंट्स, आता बघा एखादी बॉडी जर रेस्ट कंडिशनला असेल किंवा एखादा फिक्स पॉइंट किंवा एखादी बॉडी रेस्ट कंडिशनला असेल तर त्या बॉडीची व्हेलॉसिटी काय असेल, डिस्प्लेसमेंट काय असणार. बॉडी रेस्ट कंडिशनला आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट काय असेल, झिरो. डिस्प्लेसमेंट झिरो म्हणजे व्हेलॉसिटी सुद्धा काय येणार, झिरो. व्हेलॉसिटी झिरो म्हणजे ॲक्सेलरेशन सुद्धा काय येईल, झिरो. म्हणजे एखादी बॉडी रेस्ट कंडिशनला असेल किंवा स्टेशनरी असेल किंवा फिक्स्ड पॉइंट त्याची व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट हे सगळं काय असणार, झिरो. मग डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन कधी येणार, बॉडी मोशनमध्ये असेल तर. म्हणजे बॉडी जर डिस्प्लेस झाली तर व्हेलॉसिटी येईल काहीतरी, व्हेलॉसिटी असेल तर काहीतरी ॲक्सेलरेशन असेल. ओके, म्हणजे डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन त्यासाठी काय पाहिजे, बॉडी मोशनमध्ये पाहिजे. ओके, म्हणजे फिक्स्ड पॉइंट कोणताही तुमच्या मेकॅनिझम मधला, आता मेकॅनिझम आहे म्हणल्यानंतर फिक्स पॉइंट येणारच आहे, फिक्स्ड लिंक येणार आहे, त्यामुळे फिक्स्ड पॉइंट असणार आहेत. मग त्या फिक्स्ड लिंकची डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन ते फिक्स लिंकसाठी झिरो असणार आहे. मग हे सगळं कोणासाठी असणार आहे, राहिलेल्या लिंकसाठी. फिक्स्ड लिंकचं डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी तिन्ही टर्म काय असणार आहे, झिरो असणार आहे. म्हणजे सपोज आता मी एक डायग्राम काढतो. 4 बार चेनची सपोज ही लिंक 1 आहे आणि हा आहे पॉईंट ओ आणि हा आहे पॉईंट ए. तर यात फिक्स्ड पॉईंट कोणता आहे, ओ हा फिक्स्ड पॉईंट आहे आणि या लिंकची मोशन होणार आहे. सपोज रोटेट होतोय तर या डिरेक्शनमध्ये रोटेट होतोय म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी काय असणार, ओमेगा ए ओ. अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ पॉईंट ए विथ रिस्पेक्ट टू ओ. हे रोटेट होणार आहे म्हणजे याला काहीतरी डिस्प्लेसमेंट असणार, लिनियर व्हेलॉसिटी असणार, अँग्युलर व्हेलॉसिटी असणार, अँग्युलर ॲक्सेलरेशन असणार, लिनियर ॲक्सेलरेशन असणार. म्हणजे ओ पॉईंटला काय असणार, पॉईंट ओला. आता या लिंकमध्ये पण एक पॉईंट आहे ओ, दुसरा पॉईंट आहे ए. तर ओ पॉईंट कसा आहे, फिक्स. मग ओ पॉईंट फिक्स आहे तर फिक्स पॉईंटला डिस्प्लेसमेंट झिरो, व्हेलॉसिटी झिरो, ॲक्सेलरेशन झिरो. पण पॉईंट ओला काहीतरी डिस्प्लेसमेंट असणार विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ओ. पॉईंट एला काहीतरी डिस्प्लेसमेंट असणार विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ओ. पॉईंट एची काहीतरी व्हेलॉसिटी असणार विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ओ आणि पॉईंट एला काहीतरी ॲक्सेलरेशन असणार विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ओ. तेच कसं दाखवायचं ते आपल्याला पाहिजे. तर पहिल्यांदा ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी म्हणजे काय बघू. तर ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी म्हणजे काय, सपोज हा पॉईंट ओ आहे, हा पॉईंट ए आहे
आता आपण बघितलं ओ ची व्हेलॉसिटी तर 0 असणार आहे. ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी बघतोय आपण, ओ ची व्हेलॉसिटी 0 असणार आहे कारण तो फिक्स पॉईंट आहे. मग ए ची व्हेलॉसिटी आपण कशी दाखवतो, दुसऱ्या पॉईंटची, जो पॉईंट मुव्हिंग आहे त्या लिंकवरचा, त्या पॉईंटची व्हेलॉसिटी आपण कशी दाखवतो, विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ओ. विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ओ म्हणजे ए पॉईंटची व्हेलॉसिटी आपण कशी दाखवणार, व्हेलॉसिटी ऑफ पॉईंट ए विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ओ, त्यालाच म्हणायचं ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी. म्हणजेच व्हेलॉसिटी ऑफ ए पॉईंट किंवा पार्टिकल विथ रिस्पेक्ट टू सम फिक्स्ड ऑर रेफरन्स पॉईंट. व्हेलॉसिटी ऑफ अ पॉईंट ऑर ए पार्टिकल ऑन ए लिंक with respect to some reference or fixed point, that velocity is called as absolute velocity. So definition, so what is the definition of absolute velocity? Is the velocity of a particle, the velocity of a particle or point with respect to some fixed or reference point. Fixed or reference point is called as absolute velocity. The velocity of a particle or point with respect to some fixed point is called as absolute velocity. Okay. देन आता ही दाखवायची कशी व्हेलॉसिटी, तर अशी लिंक आहे, त्याची ओमेगा इकडे आहे, ओमेगा ए ओ, म्हणजेच अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट ए विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ओ. ओके. लिनियर कशी दाखवणार, लिनियर व्हेलॉसिटी असते या लिंकला परपेंडिक्युलर, 90 डिग्रीमध्ये, आणि डिरेक्शन असते जिकडं ओमेगाची डिरेक्शन आहे त्या डिरेक्शनमध्ये. जर ओमेगाची डिरेक्शन काउंटर क्लॉकवाईज असते, अँटी क्लॉकवाईज, तर ही डिरेक्शन मी इकडं वर दाखवली असते 90 डिग्रीमध्ये व्हेलॉसिटी. ते आपण पुढं एक्झाम्पल बघणारच आहे. व्हेलॉसिटी ऑफ पॉईंट ऑन अ लिंक कशी दाखवायची ते पाहताना आपण ते पाहणार. म्हणजे आता लिनियर व्हेलॉसिटी कशी दाखवायची बघा. लिनियर व्हेलॉसिटी आपण कशाने दाखवतो, व्ही velocity of point A, velocity of point A with respect to point O or with reference to point O. कशी दाखवायची, VAO, आणि हे असते वेक्टर. व्हेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. ओके. तर कशी दाखवायची व्हेलॉसिटी, व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट A विथ रिस्पेक्ट टू पॉइंट O, VAO. ओके. म्हणजे ओ हा फिक्स्ड पॉईंट आहे आणि व्हेलॉसिटी दाखवतोय कोणाची, एच. त्यावेळेस ओ हा फिक्स्ड पॉईंट आहे और रेफरन्स पॉईंट आहे. म्हणजे ओ ची व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0, आणि विथ रिस्पेक्ट टू ओ ए ची काहीतरी व्हेलॉसिटी आहे, त्याला VAO असं नोटेशन आहे. ओके. तर व्हेलॉसिटी अशी दाखवायची. आता लिंकची जी काही व्हेलॉसिटी आली असेल, सपोज 5 मीटर पर सेकंद अशी व्हेलॉसिटी आली, 5 मीटर पर सेकंद अशी व्हेलॉसिटी आली, तर ही दाखवायची कशी, तर याला पॅरलल लाईन बरोबर ओ पॉईंट घ्यायचा, फिक्स जो पॉईंट असेल तो पहिल्यांदा घ्यायचा, आणि याला पॅरलल तुमचा रोल अँड ड्रॉ याला पॅरलल ठेवायचा. म्हणजेच या लिंकला परपेंडिक्युलर पकडायचा रोल अँड ड्रॉ, म्हणजेच या लाईनला पॅरलल, आणि ती लाईन आहे असा रोल अँड ड्रॉ घेऊन यायचं आणि इथून ती लाईन मारायची. याला पॅरलल बरोबर लाईन ओढली किंवा याला परपेंडिक्युलर, लिंकला परपेंडिक्युलर बरोबर लाईन आणि डिरेक्शन खाली, आहे तर डिरेक्शन खाली. ओ पॉईंट घेतलेला पहिल्यांदा. तर आता हे 5 मीटर पर सेकंद आहे, तर याचं स्केल घ्यायचं. सपोज मी घेतलं 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंद. 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 मीटर पर सेकंद असं स्केल घेतलं तर 5 मीटर पर सेकंद बरोबर काय येणार, 5 सेंटीमीटर. मग ही लाईन काय किती काढायची, 5 सेंटीमीटर काढायची आणि तिथं ए पॉईंट लिहायचा. आता ए पॉईंट कसा लिहायचा, स्मॉल. ही व्हेलॉसिटी डायग्राम आहे. ओके.
ही कॉन्फिगरेशन डायग्राम, त्याला म्हणायचं कॉन्फिगरेशन डायग्राम. म्हणजे आहे असं तुम्ही जर मेकॅनिझम काढलं त्याला म्हणायचं कॉन्फिगरेशन डायग्राम. आणि ही कोणती व्हेलॉसिटी डायग्राम. यात तुम्ही फक्त प्रत्येक पॉईंटची व्हेलॉसिटी दाखवणार, लिंकची व्हेलॉसिटी. मग ओ ची व्हेलॉसिटी 0, तो पहिल्यांदा फिक्स पॉईंट घ्यायचा ओ. तिथून ए ची व्हेलॉसिटी किती आहे 5 मीटर पर सेकंद आणि किती कशी असते परपेंडिक्युलर लिंकला. मग त्याला बरोबर पॅरलल लाईन घेऊन यायचं, ओ मधून लाईन मारायची आणि किती आहे 5 मीटर पर सेकंद. स्केल घ्यायचं 1 सेंटीमीटर इक्वल टू मी 1 मीटर पर सेकंद घेतलं आणि मला ए पॉईंट मिळाला. आणि इथल्या व्हेलॉसिटी ऑफ पॉईंट ए विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ओ, व्ही ए ओ. तर ही आहे व्हेलॉसिटी डायग्राम. ही फक्त एका लिंकसाठी झाली व्हेलॉसिटी डायग्राम. ओके, अशीच ॲक्सेलरेशन डायग्राम सुद्धा मी ॲक्सेलरेशनच्या पॉईंटमध्ये सांगणार आहे. ओके, ही व्हेलॉसिटी डायग्राम झाली. तर ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी याला म्हणायचं. तर ही जी लेंथ आहे, ही जी काही लेंथ असेल ती म्हणजेच काय व्हेलॉसिटी, व्ही ए. तर ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी ही एक टर्म झाली. पुढे नेक्स्ट टर्म आहे रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. सेकंड टर्म रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. नेक्स्ट टर्म इज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. सी व्हॉट इज मीन बाय रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हेलॉसिटी ऑफ पॉईंट विथ रिस्पेक्ट टू सम फिक्स्ड पॉईंट ऑर रेफरन्स पॉईंट, त्याला म्हणायचं ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी. आता रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय, व्हॉट इज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. तर पहिल्यांदा आपण अशी एक बॉडी घेऊ. दिस इज वन बॉडी, सपोज पिस्टन आहे. दिस इज बॉडी 1 आणि हा ए पॉईंट आहे. आणि हा जो फिक्स्ड पॉईंट आपण घेऊया ओ, फिक्स्ड पॉईंट ओ घेतला आणि हा ए पॉईंट. ओके, तर आता व्हेलॉसिटी ऑफ ए विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ओ, ही बॉडी सपोज मोशनमध्ये आहे, इकडे चालली सपोज. तर व्हेलॉसिटी ऑफ पॉईंट ए विथ रिस्पेक्ट टू फिक्स्ड पॉईंट ओ काय असणार, व्ही ए ओ, व्ही ए ओ. आणि ती सपोज मी इथं काढतो. आता इथं मी काढतो. ओके, ही आहे व्ही ए ओ. ओके, व्ही ए ओ. ही आहे ओ, पॉईंट ओ आहे पॉईंट ए. ओके, आता पिस्टनची व्हेलॉसिटी कशी असते, त्याच्या मोशनला पॅरलल आणि बाकी सगळ्या लिंकची व्हेलॉसिटी लिंकला परपेंडिक्युलर. पण पिस्टनची व्हेलॉसिटी कशी असते, पिस्टनचा जो लाईन ऑफ स्ट्रोक आहे त्याला पॅरलल लाईन काढायची. म्हणजे पिस्टन असा रेसिप्रोकेट होतोय तर बरोबर पॅरलल त्याला व्हेलॉसिटीची लाईन काढायची. ही आहे पिस्टनची व्हेलॉसिटी डायग्राम. ही कॉन्फिगरेशन डायग्राम, ही त्याची व्हेलॉसिटी डायग्राम. ओके, अशीच मी दुसरी एक बॉडी घेतली. सेम बॉडी जर मी घेतली, परत इथं समजा मी बी पॉईंट घेतला आणि हा फिक्स्ड पॉईंट ओ. तर सपोज याची व्हेलॉसिटी आहे, पॉईंट बी ची व्हेलॉसिटी आहे विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ओ व्ही बी ओ. व्ही बी ओ हे काय आहे, व्हेलॉसिटी ऑफ पॉईंट बी विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ओ. व्हेलॉसिटी ऑफ पॉईंट बी काय आहे विथ रिस्पेक्ट टू पॉईंट ओ, व्ही बी ओ. आता तर केस अशी आहे, पहिल्यांदा एक बॉडी घेतली ए बॉडी, तिची व्हेलॉसिटी आहे व्ही ए ओ. आणि दुसरी बॉडी घेतली बी, तिची व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू फिक्स पॉईंट आहे व्ही बी ओ. ओके, थोडी कमी आहे व्हेलॉसिटी. तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर व्हेलॉसिटी ऑफ बॉडी, वन बॉडी विथ रिस्पेक्ट टू अनदर बॉडी. व्हेलॉसिटी ऑफ वन मूव्हिंग बॉडी विथ रिस्पेक्ट टू अनदर मूव्हिंग बॉडी इज कॉल्ड ॲज रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी ऑफ वन बॉडी, डेफिनेशन, velocity of one body
velocity of one body with respect to another moving body, with respect to another moving body is called as relative velocity, is called as relative velocity. Okay, that is called as relative velocity. Relative velocity म्हणजे काय, velocity of one body with respect to another moving body is called as relative velocity. Absolute म्हणजे काय, the velocity of point with respect to some fixed point, it is absolute velocity. And relative velocity means velocity of one body with respect to another moving body. म्हणजे दोन्ही बॉडी मोशन मध्ये पाहिजेत, आणि दोन्ही बॉडी मोशन मध्ये असल्यावर velocity of one body with respect to another body असं असेल तर रिलेटिव्ह वेलॉसिटी. ओके, आता ते दाखवतात कशी रिलेटिव्ह वेलॉसिटी, तर ही आहे एका बॉडीची वेलॉसिटी VAO आणि ही VBO. तर दोघांची रिलेटिव्ह वेलॉसिटी काय असणार, VAB. ही जी राहिलेली आहे ही VAB. ओके, VAB ही असणार वेलॉसिटी ऑफ बॉडी A with respect to बॉडी B. वेलॉसिटी ऑफ बॉडी A with respect to बॉडी B. ती काय असणार, VAB इज इक्वल टू काय असणार, VAO मायनस VBO. VAO मायनस VBO. वेलॉसिटी ऑफ बॉडी A with respect to बॉडी B. VAO म्हणजे वेलॉसिटी ऑफ पॉइंट A with respect to पॉइंट O मायनस velocity of point B with respect to point O. Okay, this is the expression for relative velocity. तर relative velocity अशी काढायची. आता एखादं मेकॅनिझम आपण घेऊ, 4 बार मेकॅनिझम फॉर एक्झाम्पल म्हणून, आणि velocity of a point on a link ती कशी घ्यायची बघू. velocity of point on a link, लिंक वरच्या पॉइंटची velocity कशी दाखवायची बघा. velocity of a point, velocity of a point on a link, velocity of a point on a link. Now let us see, suppose याची एक लिंक आहे आणि याची अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा AO अशी अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. तर या लिंकसाठी तुम्ही लिनियर व्हेलॉसिटी कशी दाखवायची बघा. लिनियर व्हेलॉसिटी कशी असते, लिंकला परपेंडिक्युलर टू लिंक, लिंकला परपेंडिक्युलर. लिनियर व्हेलॉसिटी कशी असते, परपेंडिक्युलर टू लिंक. मग तुम्ही व्हेलॉसिटी डायग्राम कशी काढणार त्यासाठी, तर याला पॅरलल रोल अँड ड्रॉ ठेवणार. बरोबर, या लाईनला पॅरलल रोल अँड ड्रॉ VAO आहे, VAO. तर लिंकला बरोबर पॅरलल रोल अँड रॉड तुम्ही ठेवणार आणि तो असा घेऊन येणार. इथं फिक्स्ड पॉइंट O घेणार, आधी तुम्ही O फिक्स्ड पॉइंट घेणार, याला रोल अँड ड्रॉप पॅरलल ठेवणार आणि इथून लाईन मारणार त्याला पॅरलल. डिरेक्शन कुठं, बरोबर खाली डिरेक्शन आहे, तिकडं डिरेक्शन ही आहे VAO. इथं तुम्हाला A पॉइंट मिळणार. ओके, ही आहे व्हेलॉसिटी डायग्राम, ही कॉन्फिगरेशन डायग्राम. तर व्हेलॉसिटी डायग्राम अशी काढणार. आता ही स्केल घेऊन तुम्ही काढणार फॉर्म्युल्यामधून. म्हणजे आता फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे आपण काढलेला, VAO इज इक्वल टू AO इंटू ओमेगा AO असा फॉर्म्युला आपण काढलेला मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. तर या फॉर्म्युलावरून VAO तुम्हाला मिळालं की त्याचं स्केल घेणार आणि स्केलनुसार इथं लाईन काढणार. ओके, ही व्हेलॉसिटी डायग्राम, त्याला म्हणायचं व्हेलॉसिटी डायग्राम, ही कॉन्फिगरेशन डायग्राम, आणि त्यासाठी हे कॅल्क्युलेशन केले. ओके, सपोज केस अशी आहे, लिंक अशी आहे, सेम लिंक मी काढतो, सेम लिंक आहे, फक्त आता सेम लिंक आहे, फक्त रोटेशन आहे ते अँटी क्लॉकवाईज आहे आणि अँग्युलर व्हेलॉसिटी आहे ओमेगा AO. तर तुम्ही व्हेलॉसिटी कशी दाखवणार, लिंकला परपेंडिक्युलर, लिंकला परपेंडिक्युलर, ही लिंक अशी आहे त्याला परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्रीमध्ये, पण डिरेक्शन कुठं, ओमेगा AO इकडं आहे, मग डिरेक्शन इकडं. ओके,
परपेंडिक्युलर आणि डिरेक्शन या साईडला परपेंडिक्युलर आणि VAO. ओके, VAO. तर व्हेलॉसिटी डायग्राम कशी काढणार आता? हा पॉइंट O पॉइंट आहे, फिक्स्ड पॉइंट OA. तर फिक्स्ड पॉइंट आहे O, तो इथं घेणार फिक्स्ड पॉइंट. याला रोल एंड ड्रॉ ठेवणार तुमचा, रोल एंड ड्रॉ, आणि असा आणणार बरोबर आणि लाईन ओढणार. ओके, यातून लाईन ओढणार. आता ही लाईन कुठं? तर डिरेक्शन वर आहे, म्हणजे O पॉइंट इथं आहे तर लाईन वर तुम्ही इकडं A पॉइंट तुम्हाला मिळणार. ओके, हे असणार VAO. तर ही आहे याची व्हेलॉसिटी डायग्राम. ओके, नाव सपोज अजून एक केस, सपोज असा आहे, ही आहे तुमची लिंक AO आणि ओमेगा AO, आणि इथं एक पॉइंट आहे B. लिंकवरचा कोणताही पॉइंट, मी सपोज इथं B घेतला, तर त्या B ची व्हेलॉसिटी कशी असते? तर A ची व्हेलॉसिटी कशी असणार? त्याला परपेंडिक्युलर VAO. B ची व्हेलॉसिटी घेतली, B तून परपेंडिक्युलर VBO. C एखादा पॉइंट घेतला मी इथं C ची व्हेलॉसिटी इकडं परपेंडिक्युलर VCO. ओके, VBO, VAO, VCO. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही व्हेलॉसिटी दाखवू शकता. तर इकडं जसं जसं तुम्ही इकडे याल फिक्स्ड पॉईंटकडं, तशी तशी व्हेलॉसिटी काय होणार? कमी होणार. तर त्या पॉईंटची व्हेलॉसिटी कमी होणार. तर हे अशी लाईन असते. ओके, अशी व्हेलॉसिटी वाढत जाते. जसं तुम्ही लास्ट पॉईंटला A पॉईंटकडे जाल तिथं व्हेलॉसिटी जास्त असणार. जसं जसं लिंककडे अलीकडे याल व्हेलॉसिटी कमी कमी होते ना, आणि फिक्सला व्हेलॉसिटी 0 असणार. व्हेलॉसिटी डायग्राम कशी काढणार याची तुम्ही? तर O पॉईंट O पॉईंट घेतला, फिक्स पॉईंट, तर A ला इथं रोल एंड ड्रॉ ठेवणार, लाईन ओढणार, इथं तुम्हाला A पॉईंट मिळाला. ओके, तर ही आहे VAO व्हेलॉसिटी. आता B ला पॅरलल परत फिक्स पॉईंटमधून व्हेलॉसिटी ऑफ B विथ रिस्पेक्ट टू पॉईंट O आहे, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू पॉईंट O, म्हणजे O तूनच लाईन तुम्ही ओढली पाहिजे. तर O तून लाईन ओढली तर ती सपोज इथपर्यंतच आली, इथं तुम्हाला B पॉईंट मिळाला, तर ही आहे VBO व्हेलॉसिटी, इथं B मिळाला. C ची घेतली, C पॉईंट सपोज इथं मिळाला, VCO. ओके, म्हणजे सगळ्या व्हेलॉसिटी काय एका लाईनवर येणार, फक्त त्याच्या मॅग्निट्यूड्स काय वेगवेगळ्या असणार, डिरेक्शन सेम. अशी एका लिंकवरच्या व्हेलॉसिटी आपण दाखवू शकतो. आता सपोज फॉर एक्झाम्पल मी 4 बार मेकॅनिझम घेतो, 4 बार चेन मेकॅनिझम. आपल्याला माहित आहे 4 बार चेन मेकॅनिझम हे आहे 4 बार चेन मेकॅनिझम. तर हा पॉइंट O, A, B आणि परत हा पॉइंट C असा आहे. ओके, हे आहे 4 बार चेन मेकॅनिझम. तर ही लिंक 1 फिक्स लिंक, 2, 3 आणि 4. ओके, आणि सपोज इथं रोटेशन ओमेगा AO असं रोटेशन आहे. अशी रोटेट करणार आहे आपण लिंक, फर्स्ट लिंक. तर आता याची व्हेलॉसिटी डायग्राम कशी काढायची बघा. व्हेलॉसिटी डायग्राम, तर पॉइंट A ची व्हेलॉसिटी कुठं असणार आहे? A ला परपेंडिक्युलर, आणि डिरेक्शन कुठं? ओमेगा AOच्या डिरेक्शनमध्ये VAO. मग याला बरोबर या लिंकला पॅरलल रोल एंड ड्रॉ तुम्ही ठेवायचं. तर पहिल्यांदा काय करायचं, जे फिक्स्ड पॉईंट आहेत, फिक्स पॉईंट कोणते कोणते आहेत? O आणि C फिक्स्ड पॉईंट आहेत, ते एका जागेवर घ्यायचे, O, C. फिक्स्ड पॉईंट सगळे एका जागेवर, O, C फिक्स्ड पॉईंट घेतले. आता पुढं एक एक लिंक जायचं आहे. आता आपण फिक्स्ड पॉईंट झाले, फिक्स लिंकचा विषय संपला. फिक्स्ड पॉईंट घेतले आपण, फिक्स लिंकचा विषय संपला. ओके, तर फिक्स्ड पॉईंट इथं घेतले. आता पुढं सेकंड लिंक, एक पहिल्या लिंकचं झालं, आता सेकंड लिंकला रोल एंड ड्रॉप परपेंडिक्युलर ठेवायचा, म्हणजे या व्हेलॉसिटी वेक्टरला पॅरलल, म्हणजेच लिंकला परपेंडिक्युलर. लिंकला 90 डिग्री रोल एंड ड्रॉ करायचा, म्हणजे रोल एंड ड्रॉवरची कोणती एक लाईन घ्या तुम्ही
आणि ती बरोबर याला मॅच करा, रोल अँड ड्रॉ याला पॅरलल होईल. ओके, परपेंडिक्युलर होईल. तो आहे असा रोल अँड ड्रॉ घेऊन यायचं आणि या लाईनमधून या पॉईंटमधून लाईन ओढायची. ओके, ती कुठं असणार? खाली असणार, कारण डिरेक्शन इकडे आहे आणि लिंकला परपेंडिक्युलर बरोबर लाईन. आणि जी काही तुमची व्हॅल्यू आली असेल व्हेलॉसिटीची कॅल्क्युलेशनमधून, त्यानुसार इथं तुम्हाला ए पॉईंट मिळणार. ही आहे VAO. ओके, VAO व्हेलॉसिटी. पुढं सेकंड लिंकची व्हेलॉसिटी संपली. आता थर्ड लिंकला काहीतरी व्हेलॉसिटी असेल, मग त्याला बरोबर रोल अँड ड्रॉ परपेंडिक्युलर पकडायचं आणि बरोबर घेऊन यायचं. आता ए पॉईंट आपल्याला माहित आहे, यातला बी माहित नाही, यातला ए पॉईंट माहिती आहे. म्हणजे लाईन कुठून गेली पाहिजे? ए मधून गेली पाहिजे. ओके, इथं ओ पॉईंट माहित होता, लाईन ओ मधून आपण ओढली. इथं या लिंकचा ए पॉईंट आपल्याला या डायग्राम मधला माहित आहे, मग ए ची लाईन परपेंडिक्युलर ए मधून ओढा. ओके, आता ती खाली आहे का वर आहे आपल्याला काही माहित नाही, फक्त ओढून ठेवायची. त्याची व्हॅल्यू आपल्याला आधी माहित नसते, फक्त लाईन ओढून ठेवायची. पुढं थर्ड लिंकसाठी आपण लाईन ओढून ठेवली. ओके, लाईन काढून ठेवली. आता फोर्थ लिंक, लास्ट लिंककडे या. फोर्थ, त्याला परपेंडिक्युलर रोल अँड ड्रॉ पकडायचा. आता या लिंकला पॉईंट कोणते आहेत? बी आणि सी. मग यातला कोणता पॉईंट आपल्याला माहित आहे? या डायग्राम मध्ये बी तर माहित नाही, पण सी माहित आहे. सी इथं आहे, म्हणजे याची लाईन आपण कुठून ओढायची? सी मधून. मग याला बरोबर परपेंडिक्युलर पकडा, आणा आणि लाईन ओढा. इथं तुम्हाला बी पॉईंट मिळेल. सगळे पॉईंट माहीत झाले, ओ, ए, बी, सी. ओके, तर आपण ही व्हेलॉसिटी VBC, velocity of point B with respect to point C, ही velocity of point A with respect to point O, आणि ही velocity of point B with respect to point A. velocity of point B with respect to point A. जिकडे एरो आहे तो पॉइंट पहिल्यांदा. velocity of point B with respect to point A. ओके, आता इथं बघा, ही ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी असणार, कारण इथं फिक्स्ड पॉइंट आहे, एक फिक्स पॉइंट आहे, एक मुव्हिंग आहे. व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट ए विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ओ, ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट बी विथ रिस्पेक्ट टू पॉइंट सी, ऍब्सोल्यूट व्हेलॉसिटी. पण इथं बघितलं तर ए सुद्धा मुव्हिंग आहे आणि बी सुद्धा मुव्हिंग पॉइंट आहे. दोन्ही पॉइंट मुव्हिंग आहेत, म्हणजे त्यांची व्हेलॉसिटी VBA काय असणार आहे? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी. ओके, तर मला वाटते व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट ऑन अ लिंक आणि व्हेलॉसिटी डायग्राम कशी काढायची? लिंक दिली असेल किंवा मेकॅनिझम दिला असेल तर व्हेलॉसिटी डायग्राम कशी काढायची हे एवढ्यावरून तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल असं मी समजतो. तर हे झालं व्हेलॉसिटी ऑफ पॉइंट ऑन अ लिंक. आणि मेकॅनिझमसाठी फॉर एक्झाम्पल म्हणून मी काढून दाखवलं. अजून एक गोष्ट राहिली पिस्टनसाठी. पिस्टनसाठी कशी काढायची बघा व्हेलॉसिटी डायग्राम. तर सिंगल स्लायडर मेकॅनिझममध्ये असा पिस्टन असेल, इकडे लिंक असेल, सपोज असा पिस्टन असेल, तर पिस्टन हा असा मूव्ह होणार आहे या डिरेक्शन. तर त्याची व्हेलॉसिटी डायग्राम कशी काढायची? याला बरोबर अशी मोशन होते तर त्याला बरोबर पॅरललच. ओके, तर अशी व्हेलॉसिटी तुम्ही दाखवू शकता. तर हा फिक्स्ड पॉईंट आहे ओ, आणि हा सपोज ए असेल तर ओ फिक्स्ड पॉईंट आणि ए पॉईंट तुम्हाला मिळतो VA, किंवा व्हेलॉसिटी ऑफ पिस्टन VP सगळं दाखवतो. तर अशी व्हेलॉसिटी डायग्राम तुम्ही काढू शकता. तर हे झालं व्हेलॉसिटी विषयी. आता आपण पुढचा पॉईंट बघूया ॲक्सेलरेशन विषयी. नेक्स्ट टर्म आहे ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन विषय आता बघूया. तर पहिल्यांदा बघूया ॲब्सोल्यूट ॲक्सेलरेशन. ॲब्सोल्यूट ॲक्सेलरेशन म्हणजे काय? ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी म्हणजे आपण काय बघितलेलं? ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी, द व्हेलॉसिटी ऑफ ए पॉइंट विथ रिस्पेक्ट टू सम फिक्स्ड पॉइंट ऑर रेफरन्स पॉइंट इज कॉल्ड ॲज ॲब्सोल्यूट व्हेलॉसिटी. तसंच ॲब्सोल्यूट ॲक्सेलरेशन, ॲक्सेलरेशन ऑफ ए पॉइंट with respect to some fixed or reference point is called as absolute acceleration. Definition पहिल्यांदा, the absolute acceleration म्हणजे काय?
the total acceleration of a point with respect to some reference point or fixed point is called as absolute acceleration. ओके, ते दाखवायचं कसं आता? तर आता ते दाखवण्याआधी दोन गोष्टी. एक, ॲब्सोल्यूट ॲक्सेलरेशन चे दोन कंपोनंट असतात. ॲब्सोल्यूट ॲक्सेलरेशनचे दोन कंपोनंट असतात. तर पहिला कंपोनंट असतो, फर्स्ट कंपोनंट इज अ रेडियल कंपोनंट, रेडियल ॲक्सेलरेशन. त्याला काय म्हणू शकतो आपण? रेडियल ॲक्सेलरेशन किंवा रेडियल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन. त्याला सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन असं म्हणायचं. सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन, सेंट्रीपेटल ॲक्सेलरेशन. ओके, किंवा रेडियल ॲक्सेलरेशन किंवा कंपोनंट ऑफ रेडियल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन. तर रेडियल ॲक्सेलरेशन कसं असतं? तर सपोज ही लिंक आहे, 4 बार चेनची सपोज ही लिंक आहे. हा आहे पॉइंट ओ, हा आहे पॉइंट ए. रेडियल ॲक्सेलरेशन म्हणजे काय? तर ते लिंकला परपेंडिक्युलर जे ॲक्सेलरेशन असेल त्याला रेडियल ॲक्सेलरेशन असं म्हणायचं. लिंकला परपेंडिक्युलर ॲक्सेलरेशन म्हणजे अशी लिंक आहे, लिंकला परपेंडिक्युलर म्हणजे लिंकला 90 डिग्रीमध्ये, म्हणजेच व्हेलॉसिटीला कसं आहे? लिनियर व्हेलॉसिटीला पॅरलल ॲक्सेलरेशन. तर हा आहे रेडियल कंपोनंट, दाखवतात असा ARAO, म्हणजे रेडियल ॲक्सेलरेशन ऑफ पॉइंट ए विथ रिस्पेक्ट टू पॉइंट ओ. रेडियल कंपोनंट हा झाला. दुसरं म्हणजे आता पहिल्या टर्मची पहिल्यांदा डेफिनेशन लिहू. तर काय? द कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन, द कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन which is perpendicular to the velocity, this is tangential component and this is radial component, ARAO. लिंकला पॅरलल आणि व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर. व्हेलॉसिटी कशी असणार आहे? लिनियर व्हेलॉसिटी इकडं, सपोज ओमेगा एओ इकडं, ओमेगा एओ. तर ओमेगाला व्हेलॉसिटी कशी असणार आहे? लिंकला परपेंडिक्युलर. मग लिंकला पॅरलल किंवा लिंकवर जो कंपोनंट असेल लिंकला पॅरलल किंवा व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर, त्या कंपोनंटला रेडियल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन म्हणायचं किंवा रेडियल ॲक्सेलरेशन. आणि जो कंपोनंट लिंकला परपेंडिक्युलर आणि व्हेलॉसिटीला पॅरलल आहे त्याला टँजन्शियल कंपोनंट म्हणायचं किंवा टँजन्शियल ॲक्सेलरेशन असं म्हणायचं. टँजन्शियल ॲक्सेलरेशन. तर रेडियल कसा असणार आहे? लिंकवर असणार आहे आणि डिरेक्शन कुठं? टुवर्ड्स फिक्स्ड पॉइंट. टुवर्ड्स फिक्स्ड पॉइंटकडं रेडियल कंपोनंटची डिरेक्शन असते. आणि टँजन्शियलची डिरेक्शन जिकडं व्हेलॉसिटीची डिरेक्शन असेल लिनियर व्हेलॉसिटीची तिकडं टँजन्शियल ॲक्सेलरेशनची डिरेक्शन असते. ओके, तर रेडियल ॲक्सेलरेशन म्हणजे काय? द कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन which is perpendicular to velocity of a point is called as radial acceleration. ARAO म्हणजे radial acceleration of point A with respect to point O. ARAO. ओके, आता ते असतं काय? तर AO इंटू ओमेगा एओचा स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे रेडियल ॲक्सेलरेशनसाठी. AO इंटू ओमेगा एओ स्क्वेअर हा रेडियल ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे. ओके, देन द सेकंड टर्म इज टँजन्शियल ॲक्सेलरेशन.
tangential acceleration. Now see what is tangential acceleration. तर tangential acceleration हा कोणता कंपोनंट आहे? The acceleration component of acceleration which is parallel to velocity of a point. Which is parallel to velocity of a point at a given instance. Okay. The component of acceleration which is parallel to velocity of a point. म्हणजे जो कंपोनंट व्हेलॉसिटीला पॅरलल आहे, त्या कंपोनंटला टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन असं म्हणायचं. ओके. तर हे झालं टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन. तर ते काढायचं कसं? AO टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन ऑफ पॉइंट A विथ रिस्पेक्ट टू पॉइंट O. कसं घ्यायचं? AO इंटू अल्फा AO. म्हणजे लिनियर ॲक्सेलरेशन आपण बघितलेलं ते जे रिलेशन ते इथं वापरायचं. आणि रेडियल कंपोनंट हा असा काढतात AO इंटू ओमेगा AO स्क्वेअर. ओके. आणि टेंजेन्शियल कंपोनंट A टेंजेन्शियल AO इज इक्वल AO इंटू अल्फा AO. तर इथं अल्फा AO तुम्हाला दिलेलं असेल. जर दिलं नसेल तर टेंजेन्शियल कंपोनंट 0. ओके. अल्फा AO जर दिलं नसेल किंवा 0 दिला असेल, अल्फा AO 0 असेल तर टेंजेन्शियल कंपोनंट 0. ओके. सो दीज आर द टू कंपोनंट्स आणि ते असे दाखवायचे. लिंकवर आणि डिरेक्शन कुठं? टुवर्ड्स फिक्स्ड पॉइंट रेडियल कंपोनंट. आणि व्हेलॉसिटीला पॅरलल किंवा लिंकला परपेंडिक्युलर जो कंपोनंट आहे तो टेंजेन्शियल कंपोनंट. तर आता पॉइंटवर हे कंपोनंट कसे दाखवायचे? त्याआधी रिलेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे काय बघू. व्हॉट इज रिलेटिव्ह ॲक्सेलरेशन? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी काय होती? व्हेलॉसिटी ऑफ ए पॉइंट और व्हेलॉसिटी ऑफ वन लिंक विथ रिस्पेक्ट टू अनदर लिंक, किंवा व्हेलॉसिटी ऑफ वन बॉडी विथ रिस्पेक्ट टू अनदर मुव्हिंग बॉडी, त्याला आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असं म्हटलं. किंवा व्हेलॉसिटी ऑफ वन मुव्हिंग पॉइंट विथ रिस्पेक्ट टू अनदर मुव्हिंग पॉइंट, त्याला आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी असं म्हटलं. तर रिलेटिव्ह ॲक्सेलरेशन म्हणजे काय असणार? व्हॉट इज रिलेटिव्ह ॲक्सेलरेशन? रिलेटिव्ह व्हेलॉसिटी सारखंच. व्हेलॉसिटी ऑफ वन मुव्हिंग पॉइंट विथ ॲक्सेलरेशन ऑफ वन मुव्हिंग पॉइंट विथ रिस्पेक्ट टू अनदर मुव्हिंग पॉइंट ऑन अ लिंक इज नथिंग बट रिलेटिव्ह ॲक्सेलरेशन. Acceleration of one point with respect to another point. Acceleration of one point with respect to another moving point is nothing but relative acceleration. म्हणजे आता सपोज ही लिंक आहे आय पॉइंट ए आय पॉइंट बी. तर ॲक्सेलरेशन याचं कसं असणार आहे? याचं काय लिनियर टेंजेन्शियल दाखवून तुम्ही हे VAB हे रिलेटिव्ह ॲक्सेलरेशन असणार. म्हणजे ॲक्सेलरेशन ऑफ पॉइंट ए विथ रिस्पेक्ट टू पॉइंट बी. आणि हे दोन्ही पॉईंट कसे आहेत? मुव्हिंग पॉइंट असतील सपोज. तर रिलेटिव्ह ॲक्सेलरेशन ऑफ पॉइंट ए विथ रिस्पेक्ट टू पॉइंट बी असं तुम्ही एक्सप्रेशनमध्ये दाखवू शकता. तर हे होतं रिलेटिव्ह ॲक्सेलरेशन. आता ॲक्सेलरेशन डायग्रॅम कशी काढायची? आपण मगाशी काही लिंकला व्हेलॉसिटी डायग्रॅम कशा काढायच्या हे आपण पाहिलं. आता ॲक्सेलरेशन डायग्रॅम कशा काढायच्या ते आपण बघूया. सपोज फॉर एक्झाम्पल मी अशी एक लिंक घेतो. हा आहे पॉइंट O आणि हा आहे पॉइंट A. तर याला दोन कंपोनंट असणार. सपोज ओमेगा या डिरेक्शनमध्ये आहे तर याला दोन कंपोनंट असणार आहेत आणि अल्फा सुद्धा आहे, अल्फा AO. तर याला दोन कंपोनंट असणार. एक आहे रेडियल कंपोनंट, तो असणार लिंकला पॅरलल रेडियल कंपोनंट AR AO.
आणि एक असणार टेंजन्शियल कंपोनंट, त्याला परपेंडिक्युलर. या रेडियलला परपेंडिक्युलर टेंजन्शियल ATAO. ओके, 2 कंपोनंट. मग याची ॲक्सेलरेशन डायग्राम कशी काढायची, तर फिक्स्ड पॉईंट घ्यायचा, फिक्स्ड पॉईंट O. पहिल्यांदा रेडियल कंपोनंट आहे तो काढायचा. मग याला रोल अँड ड्रॉ पॅरलल ठेवायचा, लिंकला पॅरलल, आणि O पॉईंटमध्ये यायचं आणि लाईन ओढायची. तुम्हाला कॅल्क्युलेशनवरून जी व्हॅल्यू आली असेल, म्हणजे आता कॅल्क्युलेशनवरून ARAO काय असणार, ARAO तर AO इंटू ओमेगा AOचा स्क्वेअर. याच्यावरून जी व्हॅल्यू आली असेल त्याच्यातून स्केल घ्या, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू, आणि तेवढी सेंटीमीटर लाईन इथं तुम्ही काढणार. ओके, म्हणजे सपोज आता 10 ॲक्सेलरेशन आहे, म्हणजे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं आलं, तर स्केल तुम्ही काय घेणार, तुमच्या कागदावर व्यवस्थित बसेल डायग्राम असं स्केल तुम्हाला घ्यायला लागणार. तर 10 मीटर ही काय एवढी लाईन मोठी काढू शकत नाही आपण, मग आपण स्केल घेतो. सपोज 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं स्केल घेतलं मी. तर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर इज इक्वल टू किती सेंटीमीटर येणार, तर 10 डिवायडेड बाय 2 करायचं, मग किती येणार 5 सेंटीमीटर. हे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे किती येणार 5 सेंटीमीटर. मग O पासून 5 सेंटीमीटरवर यायचं, तिथं तुम्हाला कोणता पॉईंट मिळणार, A पॉईंट मिळालेला नाही अजून. तिथं तुम्ही काय लिहा, ओके, A पॉईंट लिहिला सपोज, किंवा X असं लिहा, X पॉईंट लिहा. ओके, आता पुढं नेक्स्ट आता तुम्ही काय करणार, टेंजन्शियल कंपोनंट तो कसा काढणार कॅल्क्युलेशनमधून, टेंजन्शियल कंपोनंट ऑफ AO. जर अल्फा AO दिला असेल तर तुम्ही टेंजन्शियल कंपोनंट काढू शकता, त्यामुळे याला X पॉईंट नाव असं मी दिले. ओके, तर टेंजन्शियल कंपोनंट काय असतो, AO इंटू अल्फा AO, AO इंटू अल्फा AO. यातून जी काही व्हॅल्यू येईल, आता ही व्हॅल्यू खूप कमी असते, त्या आता प्रत्येक व्हॅल्यूसाठी स्केल सेमच ठेवायचं. स्केल एकदा जे तुम्ही घ्याल तेच स्केल सगळीकडे वापरायचं. त्या डायग्राममध्ये हेच स्केल आता सगळीकडे वापरायचं. सपोज ही व्हॅल्यू आली 0.5 मीटर पर सेकंड स्क्वेअर, तर याला पण स्केल काय हेच घ्यायचं, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग याचं सेंटीमीटर किती येईल, परत 2 ने याला डिवाइड करायचं. ओके, म्हणजे 0.5 डिवायडेड बाय 2 किती येणार, 0.25 सेंटीमीटर, म्हणजे 2.5 mm. ते तुम्ही इथं घ्यायचं. आता कुठं घ्यायचं, तर इथून पुढं जिथं AR आला तिथून पुढं त्याला परपेंडिक्युलर 0.25 सेंटीमीटर, ती डॉटेड लाईन इथं काढा. ओके, ही किती आहे 0.25, याची डिरेक्शन इकडं आहे, हे आहे ATAO, हे आहे AR, आहे रेडियल कंपोनंट ARAO. ओके, तर इथं तुम्हाला मिळाला A पॉईंट, बरोबर. रेडियल नंतर टेंजन्शियल, मग तुम्हाला मिळतो A पॉईंट. मग आता हे O आणि A जोडू शकता तुम्ही. ओके, O आणि A जोडा. मग हे जे ॲक्सेलरेशन हे काय तुम्हाला मिळालं, टोटल ॲक्सेलरेशन ऑर ॲब्सोल्यूट ॲक्सेलरेशन ऑफ पॉईंट A विथ रिस्पेक्ट टू पॉईंट O. हे तुम्ही मेजर केलं स्केलनं तुमच्या, आणि त्याला इंटू स्केल केलं 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सपोज हे 6 सेंटीमीटर आलं, त्याला स्केलनं तुम्ही इंटू मल्टिप्लाय केलं 2 तर 6 इंटू 2 12 मीटर पर सेकंड स्क्वेअर असं ॲब्सोल्यूट ॲक्सेलरेशन तुमचं पॉईंट Aचं विथ रिस्पेक्ट टू पॉईंट O तुम्हाला मिळेल. ओके, तर रेडियल कंपोनंट, त्यानंतर त्याला परपेंडिक्युलर टेंजन्शियल कंपोनंट, आणि मग तुम्हाला A पॉईंट मिळणार. ती लाईन जोडली की ते तुमचं झालं ॲब्सोल्यूट ॲक्सेलरेशन. तर कोणत्याही लिंकचं ॲक्सेलरेशन काढताना तुम्ही असं करता. ओके, तर ॲक्सेलरेशन, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस, त्याचे प्रॉब्लेम पाहताना आपण आता हे एवढं सफिशियंट आहे, याच्यावर आपण प्रॉब्लेम सोडवू शकतो. ओके, प्रत्येक लिंकचं तुम्हाला असं करत जायचं ॲक्सेलरेशन डायग्राममध्ये, कॅल्क्युलेशन्स करायचे, स्केल घ्यायचं आणि डायग्राम काढत जायचं. तर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मेथड, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिसच्या काही मेथड आहेत. त्यामध्ये
पहिल्यांदा इन्स्टंटेनियस सेंटर मेथड एक आहे, त्यानंतर रिलेटिव्ह व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन मेथड आहे, क्लिन्स कन्स्ट्रक्शनची एक मेथड आहे आणि सिंगल स्लायडर क्रँक चेनसाठी ॲनालिटिकल मेथडसुद्धा एक आहे. तर या मेथड आपण येणाऱ्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये पाहणार आहे. त्याचे प्रॉब्लेम्स आपण आता डायरेक्ट पाहणार आहे. त्याला थेअरी काय नाही, हीच थेअरी मी त्यासाठी याच व्हिडिओ लेक्चरमध्ये मी सगळी थेअरी कव्हर करतोय, म्हणजे याच्यावर आपण डायरेक्ट प्रॉब्लेम सोडवू शकतो. ओके, तर हे थेअरी म्हणून तुम्ही प्रॉब्लेमची साठी तयारी म्हणून बेसिक म्हणून हे तुम्ही लक्षामध्ये ठेवू शकता. ओके, 4 बार चेनसाठी आपण काही एक्झाम्पल सोडवणार. 4 बार चेनसाठी व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस एकत्रच बघणार आपण. सेपरेट व्हेलॉसिटी ॲनालिसिस सुद्धा प्रॉब्लेम पडू शकतात एक्झाममध्ये. सेपरेट ॲक्सेलरेशन ॲनालिसिस जर विचारलं तर त्याला व्हेलॉसिटी ॲनालिसिस आधी करावंच लागतं. व्हेलॉसिटी डायग्राम काढायची आणि नंतर ॲक्सेलरेशन डायग्राम. फक्त ॲक्सेलरेशन ॲनालिसिस असेल तर फक्त व्हेलॉसिटी डायग्राम काढली, फक्त व्हेलॉसिटी ॲनालिसिस असेल तर फक्त व्हेलॉसिटी डायग्राम काढली, तिथं विषय संपतो. पण ॲक्सेलरेशन ॲनालिसिस असेल तर व्हेलॉसिटी ॲनालिसिस सुरुवातीला करावंच लागतं, कारण व्हेलॉसिटीज मिळाल्याशिवाय आपण ॲक्सेलरेशन्स काढू शकत नाही. ओके, मग आपण डायरेक्ट ॲक्सेलरेशन ॲनालिसिस बघणार आहे. 4 बार चेनचं आणि सिंगल स्लायडर क्रँक चेनचं ॲक्सेलरेशन ॲनालिसिस, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस, हे याच्यावर आपण 1-2 प्रॉब्लेम सोडवणार आहे डिटेलमध्ये. आणि त्यानंतर क्लिन्स कन्स्ट्रक्शन एक बघायचं आहे, व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन बाय युझिंग इन्स्टंटेनियस सेंटर मेथड, ते एक आपण बघणार आहे. आणि व्हेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ॲनालिसिस ऑफ सिंगल स्लायडर चेन बाय ॲनालिटिकल मेथड, हे एका व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहे. तर येणाऱ्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये आपण ते पाहूया. तोपर्यंत थँक्यू.